मोठी बातमी, राज्यात महापौर निवड लांबणीवर, आरक्षण, राजकीय लॉबिंग आणि मुंबईत नवा महापौर कधी? मोठी अपडेट समोर. राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होताच नवनिर्वाचित नगरसेवकांना स्थायी समिती, महापौर, उपमहापौर या पदांची उत्सुकता लागली आहे. मात्र ही सर्व प्रक्रिया सध्या लांबणीवर पडल्याने इच्छुकांचे चेहरे पडले आहेत. गेल्या 10 वर्षांपासून प्रशासक राज असल्यामुळे यावेळी सत्ता मिळताच अनेकांनी महापौर पदासाठी जोरदार फिल्डिंग व लॉबिंग सुरू केली. परंतु शासनाकडून अद्याप आरक्षण सोडत न झाल्यामुळे संपूर्ण निवड प्रक्रिया रखडल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने महापौर पद मिळवण्यासाठी अनेक दावेदारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. मागील पंचवार्षिक कार्यकाळात महापौर पद खुल्या गटासाठी राखीव होते. यावेळी अनुसूचित जाती, महिला किंवा इतर मागास वर्गासाठी आरक्षण पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले असून आरक्षणामुळे आपली संधी हुकू नये म्हणून प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतही महापौर पदावरून मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. भाजपच्या ऐतिहासिक विजयामुळे मुंबईत पहिल्यांदाच सत्ता बदलाची चिन्हे दिसत आहेत. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईचा महापौर मराठीच असणार असे विधान केले होते. निकालानंतर आता स्पष्ट झाले आहे की महापौर भाजपाचाच होण्याची शक्यता प्रबळ आहे. यावर अमृता फडणवीस यांनीही स्पष्ट भूमिका मांडली. लोकांनी विकासाचे राजकारण स्वीकारले. विभाजन करणाऱ्या पक्षांना जनता व्होट आउट करते. मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच असेल असे त्यांनी म्हटले. तसेच विरोधकांनी चांगल्या कामांत अडथळा आणू नये असा सल्लाही दिला. महापौर निवडीसाठी मात्र इच्छुकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. आरक्षण सोडत न झाल्याने किमार्थ विलंब होणार आहे. नवीन नगरसेवकांना पालिकेची पायरी चढण्यासाठी 20 ते 22 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. येत्या 3-4 दिवसांत आरक्षण जाहीर झाल्यानंतर मुख्य सभा, निवडणूक निर्णय, अधिकारी नियुक्ती आणि कार्यक्रमासाठी वेळ लागणार आहे. दरम्यान नाशिकमध्ये महापौर आरक्षणाची सोडत बुधवारी काढली जाणार आहे. रोटेशननुसार अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण पडण्याची शक्यता आहे. चिठ्ठी पद्धतीने सोडत झाल्यास अन्य प्रवर्गालाही संधी मिळू शकते. या सर्व प्रक्रियेवर आणखी एक मोठा परिणाम म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिवसीय दावोस दौरा 2 ते 13 जानेवारी दरम्यान ते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये सहभागी होणार आहेत. सरकारचा भर महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आणण्यावर आहे. यंदा 9 लाख कोटींहून अधिक MOU करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांसोबत उद्योगमंत्री व वरिष्ठ अधिकारीही दावोसला रवाना होत आहेत. म्हणूनच राज्यात महापौर निवडीची प्रक्रिया सध्या स्थगित ठेवण्यात आली असून दावोस दौऱ्यानंतर पुढील हालचालींना वेग येणार आहे. आता राज्यभरातील नगरसेवक व राजकीय इच्छुकांचे लक्ष आरक्षण सोडत आणि महापौर निवडीच्या तारखेकडे लागले आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.